This conference will now be recorded. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज वैद्य अनिल पानसे सर गोव्याहून आपल्या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत. आयुर्वेदीय व्याख्यानमालेच्या या सत्रामध्ये तर त्रिमर्म चिकित्सा असा विषय मांडणार आहेत. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. रागादिरोगान् सततानुषक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघानो यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे. सर्व वैद्य मित्रांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे त्रिमर्म चिकित्सा, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस, म्हणजे शास्त्र आणि व्यवहार. आज आपण बघतो की व्यवहारामध्ये बरेचसे पेशंट आपल्याकडे अशी निदानं घेऊन सर 1-2 मिनिटं थांबा. This conference will now be recorded. तर अशा स्वरूपातले पेशंट जेव्हा आपल्याकडे येतील, DM विथ HTN विथ IHD विथ CVA, त्यांचं आयुर्वेद परिभाषेमध्ये आपण अर्थ काय लावायचा हा एक विचार बरीच वर्ष घोळत होता डोक्यामध्ये. आणि त्यातून अभ्यास करत असताना त्रिमर्मांचा विचार हा आपल्याला याच्यात उपयोगी पडू शकेल असा एक अभ्यास सुरू केला. आणि त्याचं जे शारीर सांगितलेलं आहे, त्रिमर्म चिकित्सा आणि त्रिमर्मीय सिद्धी, चरकांनी 2 अध्याय त्रिमर्म या विषयासाठी खर्ची घातलेले आहेत. यावरूनच त्या विषयाचं महत्व आपल्या लक्षात यावं. त्याच्यामध्ये काही जे उल्लेख आलेले आहेत आणि इतरत्र ग्रंथांतरी जे काय उल्लेख प्राप्त झाले त्याच्यातून त्यांचा एक समग्र अभ्यास त्रिमर्मांचा करावा असा एक विचार डोक्यात आला. आणि त्या दृष्टीने हा अभ्यास आज तुमच्या समोर मी मांडतोय. नेक्स्ट स्लाइड. तर या 3 मर्मांमध्ये आपल्याला संबंध जो आहे त्यांचा, कारण प्रत्येक ठिकाणी शिरोहृदय बसती, तिन्ही मर्म एकत्र सांगितलेली आहेत. आणि बहुतेक वेळा आता व्यवहारामध्ये सुद्धा एका मर्माचा आश्रित दोष आणि त्यांनी काही झालेला विकार हा दुसऱ्या मर्माच्या विकारामध्ये परिणत होताना किंवा त्याच्यातली काहीतरी विकृती नंतर निर्माण करताना सापडतोय. याच्यामध्ये क्रम मागे पुढे असू शकेल, पण तरी सुद्धा
साधारणपणे हे सगळं प्रकरण डायबिटीस पासून सुरुवात होते किंवा हायपरटेन्शन पासून सुरुवात होते आणि CVA अल्टिमेटली त्याच्यामध्ये जातं. म्हणजे थोडस निदानार्थ करत वाचा पण विचार आपल्याला या संदर्भामध्ये त्रिमर्मांच्या करावा लागेल की एका मर्माचे विकार किंवा विकृती ही दुसऱ्या मर्मामध्ये विकृती निर्माण करायला कारण ठरते आणि हे एक डेफिनेट ऍक्सेस त्यांचा शिर, हृदय आणि मर्म हा बस्ती हा सापडतो. तर त्याचा धांडोळा घेत असताना आपण थोडस आता ग्रंथांतरी काय काय म्हणलेलं आहे ते बघूया आणि मग जाता जाता काही त्याच्यातले क्लिनिकल एक्सपिरियन्सेस पण जे आले ते तुमच्या बरोबर शेअर करीन. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर या सप्तोत्तर मर्मशत जी सांगितलीत आपल्याकडं 107 मर्म सांगितली आहेत. त्यामध्ये चरक चिकित्सा स्थान 26 मागची स्लाइड हा चरक चिकित्सा स्थान अध्याय 26 त्यातला 3रं आणि 4थं सूत्र जर बघितलं तर सप्तोत्तरम मर्मशतम यद उक्तम शरीर संख्याम अधिकृत्य तेभ्यः मर्माणि बस्तीम हृदयम शिरश्च प्रधान भूतानि वदंती तज्ञाः. आता चरकांचं म्हणणं असं आहे की 107 मर्म ही शरीर संख्या सांगत असताना सांगितलेली असली तरी त्यामध्ये विशेष करून बस्ती, हृदय आणि शिर ही 3 मर्म प्रधान अशा स्वरूपाची आहेत. आणि ती कशामुळे प्रधान आहेत तर प्राणाश्रयात, प्राणांचा आश्रय रक्षासूत्र आहे, चिकित्सा सूत्र ते आम्ही सांगतो असं त्या अध्यायामध्ये सुरुवातीला चरक सांगतायत. आता याच्यातून जर चक्रपाणीच्या टीकेचा आधार घेतला तर त्रिसंख्या अवच्छिन्न शिरोबस्ती हृदय मर्मरोग चिकित्सा अभिधानार्थम त्रिमर्मीय चिकित्सित उच्यते. त्रिमर्म शब्देनही त्रिमर्माश्रिता रोगाः तस्य उपचारश्च अभिधीयते. तेव्हा त्रिमर्म या शब्दाने दोन्ही अभिप्रेत आहे, त्रिमर्माश्रित रोग आणि त्रिमर्माश्रित चिकित्सा या दोन्हींचा एकत्रित विचार किंवा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यांच्या उपघाताने प्राणोपघात होतो याचं हे स्पष्ट करताना चक्रपाणींनी एक उदाहरण त्यांच्या टीकेमध्ये दिलंय. पुढे असं म्हणतात की हृदयादी उपघातेन यस्मात विशेषतः प्राणोपघातो भवति तस्मात हृदयादी आश्रिताः प्राणा उच्यन्ते. यथा भित्ती उपघात उपहन्यमानम चित्रम भित्याश्रयम इति उच्यते. की एखाद्या भिंतीवर लावलेलं चित्र आहे, ती भिंत पडली तर ते चित्रही पडतं, तसं त्या प्राणांचा आश्रय या अवयवांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हृदयादी अवयवांचा उपघात झाला तर प्राणांचा उपघात होतो असा या सगळ्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढे सिद्धिस्थान अध्याय 9 मध्ये म्हणताना चरकांनी वर्णन असं केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. की सप्तोत्तरम मर्मशतम अस्मिन् शरीरे स्कंध शाखा समाश्रितम अग्निवेश आणि तेषाम अन्यतम पीडायाम समधिका पीडा भवती. यातले काही काही शब्द जे आहेत ते आपल्याला क्लिनिकली इम्पॉर्टंट अशा स्वरूपाचे शब्द आहेत की ह्या 107 मर्मांपैकी कोणत्याही मर्माच्या ठिकाणी पीडा निर्माण झाली तर समधिका पीडा भवती. त्यामुळे पीडा किती जोरदार आहे किंवा अभिघात किती जोरदार आहे, दोषांचा म्हणा किंवा आगंतुक कारणांचा म्हणा, त्याच्यावरती पीडा किती होणार हे अवलंबून राहील. आणि ही पीडा इथंच का होते, ह्याच मर्म ठिकाणी का होते तर चेतना निबंध वैशिष्ट्यात असा एक उल्लेख चरकांनी केलेला आहे. हा फार विशिष्ट उल्लेख आहे. त्याच्यामध्ये टीका करत असताना चक्रपाणी सांगतात की चेतना निबंध वैशिष्ट्यादिती यस्मात् मर्मसु चेतना धातु विशेषेण निबद्धाः.
चेतनादिबंधश्च मर्मसु अदृष्टकृत एव मर्मपीड या विशेष पीडा दर्शनात उन्नीयते. तेव्हा विशेष करून पीडा ही या अवयवांच्या ठिकाणी निर्माण होते ज्यावेळी मर्माच्या ठिकाणी आघात होतो. आणि त्यामध्ये सुद्धा ही 3 मर्म जी आहेत, शिरो हृदय बस्ती त्रिमर्म, ही महत्वाची का हे सांगत असताना पुढे चरक त्याच श्लोकामध्ये पुढे असं वर्णन करतायत की तत्र शाखाश्रितेभ्यो मर्मभ्यः स्कंधाश्रितानि गरीयांसी शाखानाम तद आश्रितत्वात. शाखाश्रित मर्मांपेक्षा मर्म स्कंधाश्रित मर्म जी आहेत ती गरीय म्हणजे श्रेष्ठ, कारण शाखा या त्यांच्या आश्रयाने असतात. आणि स्कंधाश्रितेभ्योपी हृदबस्ती शिरांसी, स्कंधाश्रितापेक्षा सुद्धा हृदबस्ती आणि शिर यांची ही मर्म जी आहेत ती गरीय, याचा अर्थ इथे श्रेष्ठ महत्वाची या अर्थाने घ्यायचा आहे. कारण का तर तन्मूलत्वात शरीरस्य, कारण शरीराचं ते मूल आहेत. तर तन्मूलत्वात शरीरस्यचा टीका सांगत असताना चक्रपाणी म्हणतायत की तथाच हृदयाश्रितत्वम शरीरस्य तत्र हृदय दशधमन्या इत्यादीना दर्शयती, की हे शरीराचं मूल आहेत आणि यांच्या अभिघातामुळे शरीराचा नाश हा होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आता हृदयाचं वर्णन करताना तिथे चरक सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 4 मध्ये असं वर्णन केलं बघा की तत्र हृदये दशधमन्यः प्राण अपानौ मनोबुद्धी चेतना महाभूतानी च नाभ्याम अरा इव प्रतिष्ठितानि. तर याच्यातली जी दिलेली उपमा आहे ती महत्वाची होय. नाभ्याम अरा इव प्रतिष्ठितानि, हे सगळे भाव जे असतात ते हृदयाशी कशा प्रकारे निबद्ध आहेत, तर जसं एक चक्राची नाभी असते त्याप्रमाणे या सगळ्या भावांची शरीराशी ते भाव बांधलेले असतात असं आपण म्हणूया. तर हृदयाच्या ठिकाणून बाहेर पडणाऱ्या ज्या दशधमन्या आहेत आणि प्राण अपान म्हणजे उच्छ्वास निश्वास असा अर्थ टीकाकारांनी सांगितलेला आहे. मनोबुद्धी, मन अंतःकरणम, बुद्धी महत् शब्दापि लप्या, इथं चेतना या शब्दाचा अर्थ बुद्धिवृत्ती भेद असा घेतलेला आहे. आणि महाभूतानी याचा अर्थ आत्मसंबद्ध आणि सूक्ष्म महाभूतानी, ही सगळी त्या हृदय या महामर्माच्या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत. या उपमेच्या संदर्भामध्ये काही वेगळा विचार सुचला होता. तो असा आहे की जशा या धमन्या 10 आहेत तशा इतर शरीरामध्ये असणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्या सुद्धा हृदयालाच आश्रित असतात असं चक्रपाणी म्हणतायत टीकेमध्ये. एतेन प्रदेशांतरवर्तीनाम अपि धमन्यादीनाम हृदयाश्रितत्वम सिद्धम इति भावः. तर त्याही हृदयाशी जोडलेल्या असतात आणि जसं हे चाक गोल गोल फिरत राहतं आणि तशाप्रमाणे हे जे आरे आहेत चाकाचे ते सुद्धा एखादा आरा खाली येईल मग पुन्हा वर येईल, अशा प्रकारे जर त्याची चक्राकार रचना आपण लक्षात घेतली तर इथं हे उपमा ही देण्याच्या मागची काहीतरी वैचारिक भूमिका वेगळी स्पष्ट होईल की हृदय हे अव्याहतपणे हृदयाच्या कडून काही गोष्टी लांब जात आहेत आणि त्या पुन्हा हृदयाकडे येत आहेत. हे जे सर्क्युलेशन आज मॉडर्न मेडिसिन मांडतंय ते ह्या उपमेच्या स्वरूपामध्ये चरकांनी आपल्या समोर मांडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढची स्लाइड. नेक्स्ट, हृदयाच्या नंतरचा विषय आहे तो शिर असा सांगितला. त्याच्यामध्ये शिरसी इंद्रियाणी इंद्रिय प्राणवाहानी च श्रोतांसी सूर्यमेव गभस्तया संश्रितानी. आता हे फारच नेमकं वर्णन इंद्रियाचं केलेलं आहे. आपण सूत्रस्थानातला जर अध्याय बघितलात तर त्याच्यामध्येही प्राणा हा प्राणभृताम यत्र शिरता सर्वेंद्रियाणी च तदुत्तमांगमंगानाम शिरस्तद अभिधीयते असं वर्णन येतं. आणि तिथे शिराला उत्तमांग म्हणलंय आणि त्याच्या आश्रयाने सर्व इंद्रिय असतात असं म्हणलंय. पुढे जाऊन सिद्धिस्थानामध्ये सुद्धा शिरसी इंद्रिय आणि इंद्रिय प्राणवाहानीच्या श्रोतांशी असं दोन्ही उल्लेख करण्याचं कारण काय असू शकेल. तर त्याच्यामध्ये
इंद्रियांचं सुपर कंट्रोल हा शिराच्या ठिकाणी आहे आणि त्यातून इंद्रियांना जी कार्यशक्ती लागते कर्मप्रवण राहण्याच्यासाठी लागणारी शक्ती जी आहे ती त्या शिर इंद्रियाकडून त्यांना पोचवली जाते. आणि ही कशा स्वरूपात पोचवली जाते तर जसं सूर्यापासून निघालेले किरण या सृष्टीला जीवन देतात, ऊर्जा देतात, उत्साह देतात, तशा पद्धतीने हे काम होतं असं त्या उपमेचं वर्णन चरकांनी केलेलं आहे. म्हणजे सूर्य म्हणजे शिर आणि त्याच्यापासून निघणारी ही सगळी किरण गभस्तया म्हणजे त्याचे किरण हे इंद्रिय प्राणवाहिनी स्रोतांशी अशा पद्धतीचं मांडणी या शिर इंद्रियाची चरकांनी समोर मांडलेली आहे आपल्या. तर एक फारच वैशिष्ट्यपूर्ण उपमा आहे. आणि त्यामुळे जसं एखाद्या एरियातला ट्रान्सफॉर्मर जर तो त्याच्यामध्ये काही बिघाड झाला, काही वेळेला एखाद दुसरी फेज चालू राहते तसं, पण तो पूर्ण ट्रान्सफॉर्मरच जळाला तर जसं त्या पूर्ण एरियात कुठल्याच घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पोचणार नाही आणि उजेड पडणार नाही. ही परिस्थिती जशी होते तसंच शिर इंद्रियाचा संपूर्ण जर मोठ्या प्रमाणावर आघात झाला त्या शिर इंद्रियाच्या ठिकाणी तर पूर्णतः इंद्रियांची कर्म ही नाश पावलेली सापडतात, किंवा तो आघात जर अल्प असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इंद्रियांच्या कार्याची हानी किंवा विकृती झालेली, वैकल्य आलेलं किंवा दौर्बल्य असलेलं असं सापडेल. ह्या दृष्टीने चरकांनी सूत्रस्थानाच्या 28व्या अध्यायामध्ये इंद्रिय प्रदोषज विकारांचं जे वर्णन केलेलं आहे त्याचा आधार इथं आपण घेऊ शकतो. तिथं ते चरक असं म्हणतात, इंद्रिय आणि समाश्रित्य प्रकोप्यंती यदा मलाहा उपघातोपतापाभ्याम पीडयंती इंद्रियाणी ते. तेव्हा इंद्रियांचा आश्रय करून ज्या वेळेला मल दोष पीडित प्रकोपित होतात त्यावेळेला ते इंद्रियांचा उपघात किंवा उपताप दोन्ही करू शकतात. आणि तिथे चक्रपाणींची टीका अशी आहे की उपघातो विनाशः आणि उपताप म्हणजे वैकल्य येणं, विकलता येणं, काहीतरी अल्पविकृती येणं, अशा स्वरूपाचा दोन्ही विषय त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे टोटल लॉस ऑर पार्शल लॉस ऑफ इंद्रिय फंक्शन असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तिसरा आहे त्याच्यानंतरचा जो आहे तो शिर महामर्म आहे ते बस्ती मर्म. बस्तीचं वर्णन करताना काय सांगितलंय की बस्तीस्तु स्थूल गुद मुष्क सेवनी शुक्र मूत्र वाहिनीनाम नाडीनाम मध्ये मूत्राधारः अंबुवहानाम सर्वस्रोतसाम उदधीहि इव अपगानाम प्रतिष्ठा. तर बस्ती कशा कशाशी जोडलेला आहे किंवा त्याच्या आजूबाजूने असलेले अवयव हे जर बघितले त्याचं वर्णन खाली करताना चक्रपाणी असं म्हणतात, स्थूल गुदादी मध्यस्थितत्व प्रतिपादनेन अस्य स्थूल गुदादीनाम बस्त्याश्रयत्व दर्शयती. तेव्हा कुठेतरी अवयव एकमेकाशी इंटरनली पण लिंक्ड आहेत आणि त्या सगळ्या अवयवांच्या मध्ये हा बस्ती हा प्रतिष्ठित अशा स्वरूपाचा आहे. आता पुन्हा इथे दिलेली उपमा जर बघितली तर उदधीहि इव अपगानाम प्रतिष्ठा. तर उदधी म्हणजे उदधी यथा अपगानाम पूरणीय स्थानम तथा बस्तीहि अपि अंबुवह स्रोतसाम विश्रामस्थानम. सगळ्या अंबुवह स्रोतसांचं विश्रामस्थान बस्ती आहे, म्हणजे शेवटी फायनल कलेक्शन सेंटर ते आहे. पण तिथपर्यंत ते पाणी जे किंवा अंबुवह स्रोतसातनं येणारे मल आहेत, द्रवरूप मल, हे सगळे अनेक मार्गांनी तिथं पुरीत होणार आहेत असा त्याचा अर्थ लक्षात घ्या. आणि मग हा अर्थ जर लक्षात घेतला आपण तर मग आपण थोडस पुढे जाऊन बस्ती म्हणजे फक्त ब्लॅडरच घ्यायचं का, कारण आज आपण बघतो की वृक्कांचा थेट संबंध बस्तीशी जोडलेला आहे आणि तो काय नाकारता येत नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मग अनेक ठिकाणी ग्रंथामध्ये उपलक्षणाने आजूबाजूचा प्रदेश हा सुद्धा त्या सिस्टीमचा भाग म्हणून घेतलेला दिसतो. तर या संदर्भामध्ये बस्ती मर्मचं उपलक्षण म्हणून आपण वृक्क हे सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत करू शकतो का. वृक्काचा मूत्राच्या निर्मितीमध्ये असलेला उल्लेख थेट असा कुठेही संहितांमध्ये नाही, पण क्लेदाचा आणि मूत्राचा संबंध आणि क्लेदाचा मेदाशी असलेला संबंध आणि क्लेदाचा शरीरज क्लेद या अर्थाने सर्व धातूंच्या ठिकाणी असणारा येत असणारा संबंध आणि काही अन्य संदर्भ यांच्या आधारे जर आपण थोडंसं बघूया की हा एस्टॅब्लिश करता येतो का आपल्याला. आणि वृक्क हाही भाग आपल्याला त्याच्यामध्ये
मूत्र व स्रोतसाचा भाग किंवा बस्तीशी जोडलेला एक अवयव आणि त्यातूनही शरीरातल्या काही विशिष्ट मलांचं उत्सर्जन हे होत असतं का? तर या संदर्भामध्ये संहितांचा दांडोळा घेत असताना काही खूप चांगले संदर्भ समोर आले. परवा किडनी डिसिजेस आणि आयुर्वेद असं व्याख्यान झालं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी. त्यामध्ये थोडेसे संदर्भांची उजळणी झाली होती, पण बरेचसे लोक याच्यात नवीन असतील त्यांच्यासाठी एकदा पुन्हा पण त्याची उजळणी करूया. नेक्स्ट स्लाइड. तर आशय आणि कोष्ठांग संबंध असा एक विषय अष्टांग संग्रह शारीर अध्याय 5 सूत्र 28 मध्ये त्यांनी वर्णन केला की सप्त आशया क्रमात अश्रुक कफ आम पित्त पक्व वायू मूत्राधारा स्त्रीणाम पित्त पक्वाशयो मध्ये गर्भाशयो अष्टमहा. हे 7 आशय सांगितले, स्त्रियांच्या मध्ये 8वा गर्भाशय सांगितला. आता त्या 7 बरोबर जी कोष्ठांग आहेत त्याच सूत्रामध्ये पुढे संग्रहकार असं सांगतात की तेषु सप्तसु प्रतिबद्धानी कोष्ठांगानी हृदय यकृत प्लीह फुफ्फुस उंडुक वृक्क आंत्रादिनी. इथे वृक्कांचा थेट उल्लेख येतो की जे आशयाशी जोडलेले कोष्ठांग म्हणून संग्रहकारांनी वर्णन केलेले आहेत. हा एक पहिला संदर्भ. पुढे नेक्स्ट. मगाशी आपण बघितलं की क्लेदाचं वहन मूत्रातून होत असतं. हे सगळ्यांना प्रसिद्ध सूत्र माहिती आहे, मूत्रस्य क्लेद वाहनम. त्याच्या संदर्भात पुढे आणि विषय येणार आहेत. ह्या क्लेदाचा सगळ्या धातूंशी असलेला संबंध जो आहे तो कलांचं लक्षण सांगत असताना संग्रहकारांनी फार नेमकेपणाने आणि विस्ताराने वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात, अष्टांग संग्रह शारीर सूत्र 5:19 सूत्र आहे की यस्तु धात्वाशयांतरेषु क्लेदः अवतिष्ठते सहा यथात्वम उष्मधीन विपक्वः स्नायुश्लेष्म जरायुच्छन्नः काष्ठैव सारः धातुसारशेषो रसशेषः अल्पत्वात् कला संज्ञाः ता धात्वाशयांतर मर्यादाः सप्तकलाः. धातूनां रक्तादीनां, बिंदूची टीका बघा त्याच्यावरची, धातूनां रक्तादीनां आशया यानी स्रोतांसी तेषां द्वयोः धात्वाशययोः मध्ये यः क्लेदः सहा स्वेन स्वेन धातू उष्मणा पक्वः. तेव्हा शरीरामध्ये सगळ्याच धातूंच्या ठिकाणी हा क्लेद आहे आणि त्याचा त्या धातूच्या उष्म्याकडून पाक होऊन त्या धातूसार शेष जो आहे राहिलेला रस त्याच्याबरोबर त्याचा पाक होऊन त्या कला निर्माण होत आहेत, असं एक वर्णन संग्रहकारांनी केलेलं आहे. तिसरा ह्याच्या पुढचा संबंध आहे तो क्लेद आणि मेद आणि मज्जा यांचा संबंध कसा लावता येतो. आपण हळूहळू करून त्या वृक्कांच्या वृक्कांच्या संबंध प्रस्थापित करण्याकडे जाणार. मेदोधरा कला जी आहे त्याचं वर्णन जर तुम्ही सुश्रुतामध्ये बघितलं तर ते अण्वस्थिषु सरक्तम भवती इथपर्यंतच जातं. अष्टांग संग्रहकारांनी त्याला एक पुढे आणि जोड दिली की तृतीया मेदोधरा नाम मेदोहि तस्याम उदरेषु उदरे अण्वस्थिषुच सरक्तम भवती झालं. हे सुश्रुताप्रमाणेच आहे. पुढे जाऊन असं म्हणतात की तदेवच शिरसी कपाल प्रतिच्छन्नम मस्तिष्काख्यम मस्तुलुंगाख्यम च स्थूलास्थिषुच मज्जा. की हीच मेदोधरा कला शिराच्या ठिकाणी कपाल प्रतिच्छन्न करणाऱ्या, कपालां प्रतिच्छन्न करून आतलं जे मस्तिष्क आणि मस्तुलुंग आहे त्यांना प्रतिच्छन्न करते. कपालाच्या आतल्या बाजूने असते मेदोधरा कला. आणि स्थूलास्थींच्या मध्ये हीच मेदोधरा कला मज्जेच्या स्वरूपामध्ये उपस्थित असते. आता या दोन्ही संदर्भांचा अर्थ पुढे याच्या संदर्भातली एक केस सांगतो, तिथे जास्त चांगला स्पष्ट होईल. तेव्हा तृतीयायाम इंदूंची टीका याच्यावरती अशी आहे की तृतीयायाम मेदाः कर्तृ सरक्तम भवती उदरे अण्वस्थिषु तामेव आश्रित्य मेदाः मस्तुलुंगत्वम याती मज्जत्वम च याती. तेव्हा मेदाचीच परिणती मस्तुलुंग आणि मज्जा आणि विशेष करून स्थूलास्थींमध्ये असलेली मज्जा, कारण तोही स्नेहभाव आहे आणि मेद हाही स्निग्ध धातू आहे. तर या दोन्हींचं ह्या पद्धतीचं कनेक्शन हे तुम्हाला अष्टांग संग्रहकारांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शिरस्थ मस्तिष्क किंवा मस्तुलुंगाला प्रतिच्छन्न म्हणजे झाकणारी, आवरण घालणारी त्वचा कला अशा अर्थाने मेदोधरा कलेचं वर्णन सुश्रुतांनी अष्टांग संग्रहकारांनी केलं. आणि त्याचा संबंध बऱ्याचदा आपल्याला
क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कसा लावायचा त्याच्याबद्दल एक पुढे मी केस सांगतो. सध्या आपण पुढचा हा विषय आता पूर्ण करूया. पुढे मूत्राचे संदर्भ जे आहेत क्लेदाच्या संदर्भातले, नेक्स्ट स्लाइड, की मूत्रस्य क्लेद वाहनम हे प्रधान कर्म आहे. प्रमेहातले जर दृश्य विशेष बघितले तर बहु अबद्ध मेद मांस शरीरज क्लेद, इथे ह्या शब्दाकडे जास्त विशेष लक्ष द्या की शरीरज क्लेद आहे. पुढे प्रमेह संप्राप्ती वर्णन करत असताना चरकांनी वर्णन केलं की शरीर क्लेदम पुन्हा दूषयन मूत्रत्वेन परिणमयती, की शरीर क्लेदाचं पुन्हा दूषण करून मूत्रत्वामध्ये परिणत करतो. म्हणजे क्लेदाचं मूत्रत्वामध्ये परिणमन करून तो मूत्रावाटे बाहेर काढणं ही एक ऑनगोईंग प्रोसेस असतेच शरीरामध्ये चाललेली. आणि त्या क्लेदाचं वहनही मूत्राबरोबर होतं. म्हणजे आहारातून उत्पन्न होणारा जो द्रवमल आहे मूत्र तो, आणि ह्या क्लेदामधून अतिरिक्त स्वरूपामध्ये बाहेर जाणारे मल शरीरातले धातूंच्या पातळीवरचे, आणि हा शरीरज क्लेद आहे हा सगळ्या धातूंमध्ये उपस्थित असतो. त्यामुळे सर्व धातूंच्या मधून क्लेदातून बाहेर जाणारे जे मल आहेत ते वेगळे करून त्या क्लेदातून बाहेर काढणं, त्याला मूत्रामध्ये परिणत करून, ही संप्राप्ती चरकांनी प्रमेयाच्या संप्राप्तीमध्ये विकृतीच्या स्वरूपामध्ये मांडली, तीच प्रकृतीमध्ये घडत असते. मूत्रस्य क्लेदवाहनम श्रेष्ठम कर्म मूत्रम क्लेदम निर्वाहयती, असं अरुण दत्तांनी याच्यावरती टीका सांगितली. स्वेदाचं कर्म आहे क्लेद विधारण, श्रेष्ठम कर्म क्लेदाभावे शोषः स्यात्. पुढे पित्ताच्या प्रकोपाच्या लक्षणांमध्ये सांगत असताना क्लेद असा उल्लेख आला. तिथे हेमाद्रीची टीका आहे, हेमाद्रींची, क्लेद हा मलार्द्रत्व, हा एक फार महत्वाचा उल्लेख आहे की क्लेद म्हणजे काय, तर मलाला आर्द्रत्व आणणारा आपमाभूत प्रधान भाव. म्हणजे जे मल आपणहून असे बाहेर जाऊ शकणार नाहीयेत त्यांना क्लेदाबरोबर आर्द्रित करून बाहेर काढणं हे काम मलाचं, ह्या क्लेद स्वरूप मलाचं आहे असं दिसतं. गंगाधरांनी त्याच्यावरती टीका करत असताना थेटच असं म्हणलंय की शरीरज क्लेदो मूत्रादी द्रवा, तेव्हा सहा श्लेष्मा स्वेन मिश्रियमाणम शरीर क्लेदंतु दूषयन मूत्रत्वेन परिणमयती मूत्ररूप भवन शरीरे तिष्ठती. तर हे आणि स्पष्ट अशा स्वरूपाचं वर्णन तुम्हाला गंगाधराच्या टीकेमध्ये आलेलं सापडतं. किंवा हा क्लेद जो आहे तो मूत्रामध्ये परिणत होऊन शरीरातनं बाहेर जातोय. म्हणजे धातूंच्या पातळीवरचे जे मल आहेत ते घेऊन हा क्लेद बाहेर जाणार आहे. मग हा क्लेद बाहेर जाण्याचा मार्ग कुठला, जर प्रमेयाच्या संप्राप्तीमध्ये कफज प्रमेय संप्राप्तीमध्ये वर्णन असं करतायत की शरीर क्लेदस्तु श्लेष्म मेदो मिश्रा हा प्रविशन मूत्राशयम. तर मग मेदाचं मूलभूत स्थान कुठलं स्रोतसाच्या बाबतीमध्ये, तर ते वृक्क आहे. म्हणजे हा दुष्ट कफ आणि क्लेद, दुष्ट कफ आणि मेद हा क्लेदाला घेऊन मूत्राशयात प्रवेश होऊन बाहेर पडतोय. म्हणजे त्याचा मार्ग हा वृक्कच असायला हवा. म्हणून आपण बस्तीच्या उपलक्षणाने वृक्क हे त्रिमर्माचा भाग म्हणून स्वीकारायला हरकत नसावी असं मला वाटतं. नेक्स्ट स्लाइड. आता या तिन्ही मर्मांचा पुन्हा एकदा महत्वाचा उल्लेख किंवा प्राधान्य काय आहे हे चरकांनी सिद्धिस्थानाच्या 9व्या अध्यायातल्या 5व्या सूत्रामध्ये पुन्हा एकदा सांगितलं की तेषां त्रयाणाम अन्यतमस्यापि भेदात आशु एव शरीर भेदाः स्यात् येते जाते, की त्यांच्यातल्या कोणत्याही एका मर्माचा भेद झाला तर शरीर भेद होतो. कारण आश्रय नाशात आश्रितस्यापि विनाशः तद उपघातात तू घोरतर व्याधी प्रादुर्भाव, त्याचा उपघात झाला तर घोरतर व्याधी प्रादुर्भाव होतो. आपण बघतो की केव्हाही या मर्माश्रित व्याधी जे असतात ते चिकित्सा करायला अतिशय कठीण अशा स्वरूपाचे होतात. ही सर्व मर्म जी आहेत ती मध्यम रोगमार्गाचा भाग म्हणून सांगितलेली आहेत. शिरोहृदय बस्त्यादी मर्माणी असनांच संधया तन्निबद्धा शिरा स्नायू कंडराद्याश्च मध्यमः, असं जर वर्णन सगळं बघितलं तर नुसती ती मर्मच नाहीत तर त्याच्याशी निबद्ध असलेले शिरा कंडरा स्नायू सगळे हे मध्यम रोगमार्गाचा भाग म्हणूनच येतात आणि त्यातले व्याधी एक कष्टदायक अशा स्वरूपाचे असतात. एक गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटते की सगळे धातू जे सांगितलेत ते बाह्य रोगमार्गाचे भाग म्हणून सांगितले बघा.
ते मात्र मध्यम रोगमार्गाचे अवयव म्हणून येतात आणि तिथले व्याधी हे जास्त कष्टतर अशा स्वरूपाचे होताना सापडतात किंवा कष्टसाध्य असे दिसतात. याचं कारण काय असावं? तर भोजाचं एक वचन आहे धातूंच्या परिणामाच्या संदर्भामध्ये दल्हणांनी उद्धृत केलेलं की शिरास्नायू रजस्तन्यो त्वचो गती विवर्जित धातुभ्यश्च उपजायन्ते तस्मात् ते उपधातवः. तेव्हा हे शिरास्नायू रज स्तन्य वगैरे हे जे सगळे आहेत ते सगळे उपधातू आहेत आणि ते धातूंपासून उत्पन्न होतात. पण त्यांनी एक शब्द वापरला गती विवर्जित गती विवर्जित आहेत ते, त्यांना पुढची गती नाहीये. त्यामुळे एकदा दोष हे त्या ठिकाणी जाऊन बसले की शक्यतो तिथून हलणार नाहीयेत, त्यांना पुढची गती नाहीये आणि त्यामुळे ते परिस्थिती जास्त गंभीर करू शकतात, चिरकाल त्या मर्मांच्या ठिकाणी राहू शकतात. हा जर भाग लक्षात घेतला आपण मध्यम रोगमार्गातल्या व्याधींच्या संदर्भातला विशिष्ट, तर मग हे त्रिमर्मांच्या आश्रयाने होणारे व्याधी घोरतर का होतात ते आपल्याला समजेल. त्या मूळच्या सूत्रामध्ये परत जर जाऊयात आपण, तस्मात एतानी विशेषेण रक्ष्याणी बाह्याभिघातात वातादिभ्यश्च. आता जर प्राधान्याने आपण बघितलं तर दोन्ही प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येत आहेत. एक बाह्याघात झालेले आणि दुसरे वातादी दोषांच्या संप्राप्ती घडून पक्षाघाताचे वेग आलेले असे रुग्ण, असे दोन्ही आपल्या समोर येतात. आणि त्या दोन्हींचा उल्लेख चरकांनी या सूत्रामध्ये केलेला आहे. म्हणजे त्यांना बाह्याघातापासूनही वाचवायला पाहिजे आणि दुष्ट वातादी पासूनही वाचवायला पाहिजे. कारण ते दुष्ट वातादी पुढे धातूंना दुष्ट करून पुढे विकृती निर्माण करू शकतात आणि त्याच्यातून या प्रकारच्या व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यामध्ये दोन्हीच करायला लागते त्याला. ती मर्माघाताची सामान्य लक्षणं जी बघितली तर भ्रम प्रलाप लिंगमुक्तम असं वर्णन सुश्रुतांनी सूत्रस्थान अध्याय 25 मध्ये केलेलं आहे. त्याच्यावरती काही आढळून येतात आणि त्या दृष्टीने आपण त्यांचा परीक्षण करायला सुरुवात केली तर आपला निदानाचा भाग हा जास्त चांगल्या पद्धतीने सुधारू शकतो. त्याच्यामध्ये एक लक्षण आहे बघा, पतनम अनूर्ध्व स्थिती ही, असं वर्णन दल्हणांनी त्याचं केलं की ऊर्ध्व स्थिती ही माणूस त्यावेळेला लोक उन्मळून पडल्यासारखी, कोसळून पडल्यासारखी पडतात. आणि त्यानंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ज्या बाजूला अफेक्शन झालेलं असतं, म्हणजे दक्षिण किंवा वाम असेल, तो हात जर आपण उचलला तर तो धाडकन खाली पडतो. म्हणजे तो त्यांना धारण करता येत नाही, त्याची ऊर्ध्व स्थिती धारण करता येत नाही, असं एक लक्षण समोर येतं. आणि त्याचं वर्णन मर्माघाताच्या सामान्य लक्षणामध्ये सुश्रुतांनी केलेलं. प्रमोह म्हणजे अत्यंत चित्तनाश असं वर्णन केलेलं आहे. विचेष्टनमचा अर्थ विगत काय परिस्पंदनम. तो वाग्भटांनी तो पक्षवादामध्ये वर्णन पुढे लक्षण सांगत असताना आकर्मण्यो विचेतन हा असं वर्णन केलंय बघा, की तो विचेतन होऊन पडतो. तर विगत काय परिस्पंदनम हे त्याच स्वरूपाचं लक्षण इथं वर्णन केलंय मर्माघाताच्या सामान्य लक्षणामध्ये. संलयन असं एक विशिष्ट लक्षण
मर्माघातामध्ये येतंय त्याचं वर्णन करताना दुल्हन सांगतात, संलयनम सुषुप्तावस्थस्य इव चित्तस्य अकर्मण्यता, की माणूस झोपेत जसा त्याचं मन कुठलंही कार्य करत नाही तशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जातो. त्या अवस्थेमध्ये जातात त्याच्यामध्ये हा मर्माघात हे त्याचं कारण असू शकतं. स्रस्तांगताचा अर्थ केलाय शरीर शैथिल्य, मूर्छाचा अर्थ आहे चेतनाच्युती. तर ही बरीचशी लक्षणं आपल्याला मर्माघाताच्या सामान्य लक्षणामध्ये दिसून येतात. विशिष्ट लक्षणं मर्माघाताच्या संदर्भातली मर्माच्या प्रकारांप्रमाणे कालांतर प्राणहराची किंवा सद्य प्राणहराची ही सुश्रुतांनी पुढे शारीर अध्याय 3 शारीर अध्याय 6 मध्ये वर्णन केलेली आहे. त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही अभ्यासू शकता. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट विशिष्ट लक्षणांचा अभ्यास हा सुद्धा आपल्याला उपकारक ठरू शकतो. त्याच्यानंतर चरक सिद्धिस्थान अध्याय 9 मध्ये नेक्स्ट स्लाइड त्रिमर्मीय अध्याय त्रिमर्मांच्या अभिहननाची लक्षणं सांगत असताना ही स्लाइड पुढे घातली तरी चालेल. ती त्रिमर्माची घे. हृदयाच्या बाबतीमध्ये जी मर्माभिघात लक्षण आलेली आहेत त्याच्यामध्ये तत्र हृदय अभिहते कास श्वास बलक्षय कंठ शोष क्लोमाकर्षण जिह्वा निर्गम मुख तालु शोष अपस्मार उन्माद प्रलाप चित्तनाशादया स्युः. श्वास हे लक्षण बऱ्याचदा प्रबळ म्हणून सापडतं. बलक्षय तीव्र असतो या लोकांच्या मध्ये हृदयाचं अभिहनन झाल्यानंतर येणाऱ्या लक्षणांमध्ये. चित्ताची जी कार्य आहेत ती विकृत झालेली ही सापडतात, असं हृदयाच्या अभिहननामध्ये सापडतं. शिरोमर्माच्या संदर्भामध्ये लक्षणं जी आलेली आहेत त्यामध्ये मध्ये आलेली आहेत. मन्यास्तंभ, अर्दित, चक्षुर्विभ्रम, मोह, उद्वेष्टन, चेष्टानाश हा बऱ्याचदा दिसतो. कास श्वास हनुग्रह, मूक गदगदत्व, अक्षिनिमीलन, गंड स्पंदन, जृंभण, लालासराव हा बऱ्याचदा सुरुवातीच्या अवस्थांमध्ये एका बाजूने लाळ बाहेर गळत राहणे असा दिसतो. स्वरहानी ही सापडते. वदन जिव्हात्वादिनी तोंड वाकडं होणं हे बऱ्याचदा अर्धितामध्ये पक्षावादामध्ये अशा अवस्थांमध्ये लक्षणं येतात. बस्तीची लक्षणं जर बघितली बस्तीच्या अभिहननाची तर वातमूत्र वर्चो निग्रह, वंक्षण मेहन बस्तीशूल, कुंडल उदाव नाभी कुक्षी गुदश्रोणी ग्रहादया अशी लक्षणं बस्तीच्या मर्माच्या संदर्भामध्ये येतात. तेव्हा थोडासा लक्षणांचा भाग आपण लक्षात घेतला. या मर्माभिघाताची संप्राप्ती फार इंटरेस्टिंग आहे आणि ती अष्टांग हृदय शारीर अध्याय सूत्र अशी आहेत की चतुर्धोक्ता हा शिरास्तुजा हा, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की 4 प्रकारच्या ज्या शिरा असतात वात पित्त श्लेष्मवह आणि रक्तवह या 4ही शिरा या मर्मांच्या आश्रयाने असतात आणि त्या शिरांचा अभिघात झाल्यामुळे त्यातून रक्ताची प्रवृत्ती होते. मर्मांच्या आश्रयाने असतात
शोष भ्रमादी लक्षणं निर्माण करतो आणि त्यातून पुढे स्विन्न स्रस्त श्लथ तनू अशी अवस्था येऊन ही जर अवस्था चिकित्सा नीट झाली नाही तर त्याच्यातून मृत्यू, अंततः म्हणजे मृत्यू येऊ शकतो. तर अशा स्वरूपात थोडक्यात ही संप्राप्ती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये एक वर्णन शेवटी टीकेमध्ये अरुण दत्तांनी केलं, ते मला फार विलक्षण वाटलं की कसं काय हे आत्ताच्या काळामध्ये आपण MRI किंवा CT स्कॅन घेऊन आपल्याकडे रोगी येतात आणि त्यावेळेला आपल्याला इंट्राक्रेनियल हिमरेज ची साईट, त्याचा साईज ते सगळं दिसतं, कळतं. पण हे वर्णन तुम्ही जर ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की अरुण दत्तांना हे कसं काय जाणवलं असेल. ते टीका अशी करतायत की तद अयमर्थ हा, त्या सगळ्या गोष्टींचं सारांश सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी की मर्माभिघाते रक्तवाहिनीनाम शिराणाम मुख विकासो जायते आणि तद विकासात जीवित अधिष्ठान असृजः अत्यर्थम या निसृतिः यावत् तस्य क्षयः तत् क्षयाच्च जीवित नाशः कारण धरलं जातं ह्या हिमरेजला. आणि त्याचाच उल्लेख हा अरुण दत्तांनी आपल्या टीकेमध्ये या शिरांचा मुखविकास या शब्दामध्ये केलेला आहे. आणि त्या विकासाने तिथं जीवित अधिष्ठान अशा रक्ताची निसृती होते. जेवढ्या प्रमाणामध्ये ती निसृती होईल आणि जेवढ्या प्रमाणामध्ये त्या रक्ताचा क्षय होईल तितक्या प्रमाणामध्ये तो विकृती तरी आणेल नाही तर जीविताचा नाश करेल, असं दोन्ही अर्थ याच्यातून घ्यावेत. आणि मग ही अवस्था बघितल्यानंतर इथे रक्ताची अतिप्रवृत्ती असा एक शब्द त्यांनी वापरला. म्हणून जर तुम्ही बघितलं तर सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 14 शोणित विज्ञानीयामध्ये रक्ताच्या अतिप्रवृत्तीची लक्षणं येतात आणि ती जर बघितली तर ती सुद्धा त्यातली पण बरीचशी लक्षणं तुम्हाला या मर्माभिघात होऊन येणाऱ्या पक्षावधाच्या रोगांमध्ये सुरुवातीला किंवा नंतर पाहायला मिळतील. त्यातली सगळीच मिळतील असं नाही, पण काही दिसत आहेत. त्याच्यामध्ये शिरोभिताप, आंध्य, अधिमंथ, तिमिर. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शिरोभिताप, आंध्य, अधिमंथ, तिमिर, धातुक्षय, आक्षेपक, दाह, पक्षाघात आणि एकांग विकार हे दोन्ही वर्णन वेगळे केलेले आहेत की पक्षाघातही होऊ शकतो किंवा एकांग विकार, एखाद्या अंगातली शक्ती जाणं हे सुद्धा प्रवृत्त रक्ताचं लक्षण म्हणून येतं. हिक्का, श्वास, कास, पांडुरोग आणि मरण. तर इथेही उल्लेख पक्षवधाचा आलेला आहे. अष्टांग संग्रहावनी सूत्रस्थान अध्याय 36 सूत्र 19 इथे क्षीण रक्ताची लक्षणं सांगत असताना क्षीण रक्तस्य हि वायुः मर्माणी उपसंगृह्य मूर्छा संज्ञानाश. बऱ्याचदा ह्या अवस्थेनंतर आपल्याला संज्ञानाश आलेला सापडतो. सुरुवातीला संज्ञानाशामध्ये रोगी असतात. हे रोगी कोमाच्या अवस्थेमध्ये आपल्याकडे आले तर आपण काय चिकित्सा करायची यासाठी हा सगळा अभ्यास आपल्याला उपयोगी पडेल की कुठं कुठं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि काय काय गोष्टी शिरास्नायू. This conference will now be recorded. आणि हे तुमचा माईकचा प्रॉब्लेम काहीतरी येतो, म्हणजे तुमच्या मोबाईल मधनं तो हलतोय काहीतरी माईक बहुतेक, त्यामुळे मध्येच आवाज जातो. आता येतोय का? हा येतोय. हा. अतिप्रवृत्त रक्ताची लक्षणं सांगताना सुश्रुतांनी सूत्रस्थान अध्याय 14 शोणित विज्ञानीयामध्ये असं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये जे व्याधी आलेत ते जर तुम्ही बघितलेत तर त्याच्यामध्ये शिरोभिताप, आंध्य, अधिमंथ, तिमिर, धातुक्षय, आक्षेपक, दाह,
पक्षाघात, एकांग विकार हे 2 व्याधी स्वतंत्रपणे वर्णन केलेले आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये इंट्राक्रेनियल हिमरेज नंतर तुम्हाला ह्या विकृती आलेल्या सापडतात. एकांगाचा विकार होईल किंवा पक्षाघात होईल. आता याच्यामध्ये मर्माघात किती मोठ्या शक्तीचा झाला त्याच्यावरती लक्षणं कोणती येणार आणि किती येणार हे अवलंबून असेल अर्थातच. पण हे दिसतं हे विशेष, आणि ते आपल्या ग्रंथांनी नोंदवले हे आणि विशेष. अष्टांग संग्रह आणि क्षीण रक्ताच्या मुळे उत्पन्न होणारी लक्षणं वर्णन कर नाश. या रुग्णांना बऱ्याचदा सुरुवातीला मूर्छा येते आणि नंतर संज्ञानाशाच्या अवस्थेमध्ये ते जातात. तेव्हा याची लक्षणं ही क्षीण रक्ताची लक्षणं म्हणून येऊ शकतात. जेव्हा मर्माघात होतो आणि तिथे रक्ताचा क्षय होतो शिरस्थ, त्यावेळेला मूर्छा आणि संज्ञानाश. तेव्हा पूर्ण कोमामध्ये आलेले रुग्ण सुद्धा आपल्याकडे जर आले तर आपल्याला हाताळता येणं शक्य आहे. फक्त त्या दृष्टीने हा अभ्यास हा जास्त उपयोगी पडेल. आणि आपण तशा पद्धतीने कोमातले पेशंट आम्ही बाहेर काढलेले आहेत आपण, आणि त्याला चांगलं यश आपल्या हाताला मिळतं. फक्त हा विचार त्याच्या मागे पाहिजे. म्हणून पक्षवध अशी त्याची थेट चिकित्सा आपल्याकडे, जिथं संज्ञानाश आहे, अकर्मण्यत्व आहे, तर न करता थोडीशी त्याच्या आधीच्या अवस्थेची चिकित्सा मर्माघातापासूनची करावी लागते. आणि ती त्या दृष्टीने पक्षवधाची संप्राप्ती ही आपण पुन्हा एकदा नव्याने मांडू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर त्या पक्षवध संप्राप्तीमध्ये मग तुम्हाला हा शिरोमर्माभिघात हाही लक्षात घ्यावा लागणार आहे. त्यांनी होणारा वातप्रकोप, शिरास्नायू विशोषण, आणि ही संप्राप्ती साधारणपणे आपल्या समोर येते ज्या वेळेला रोगी पूर्ण शुद्धीत आल्यानंतर एक 8-10 दिवसांनी म्हणा, 15 दिवसांनी, महिन्या, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी येतो. त्यावेळेला ही परिस्थिती आलेली असते. पण अगदी सुरुवातीच्या ज्या अवस्था असतात त्याच्यामध्ये त्या मर्माघातामुळे आलेलं अकर्मण्यत्व, वाकस्तंभ, विचेतनत्व, सर्व ही जी अवस्था आहे ती त्या मर्माघाताची अवस्था आहे. आणि त्याची स्वतंत्रपणे काहीतरी चिकित्सा आपल्याला करावी लागणार आहे. ते हा तिन्ही मर्मांचा आघात. कारण या सगळ्या रुग्णांच्या मध्ये बहुतेक वेळा आधीची संप्राप्ती डीएम विथ HTN विथ IHD ही दिसतीये बघा. त्यामुळे मगाशी आपण बघितलं तसं बस्तीच्या उपलक्षणाने आलेली वृक्कांमधली विकृती आणि त्याच्यातून आलेली विकृती, त्याच्यानंतर हृदयाला बसलेला अभिघात किंवा हृदयाचा अभिघात आधी झाल्यानंतर वृक्कांची होणारी विकृती, आणि मग नंतर शिरोभिघात, अशी सामान्यपणे घटनांची मालिका दिसते. आणि मग ते जर बघितलं सगळं तर मग या त्रिमर्मांची स्वतंत्रपणे चिकित्सा करणं आणि त्यांचा विशेष विचार करणं हे आवश्यक अशा स्वरूपाचं ठरतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, आता चिकित्सेसाठी मर्माघाताच्या मध्ये आपल्याला किती अवधी उपलब्ध आहे चिकित्सा करायला, हा सुश्रुतांनी दिलेला आहे काळ, की सद्य प्राणहरणामध्ये This conference will now be recorded. हायपरटेन्शनची औषधं थोडीशी मध्येच सोडली होती, डायबेटीस होता. आणि 2002 साली त्यांचं एक ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं, अशी एक अधिकचा इतिहास त्यांनी सांगितला. पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्र त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे त्याच्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. तर त्या वेळेला रुग्ण साधारणपणे सेमी कोमात होता. थोडाफार रिस्पॉन्सेस सुरू झालेले होते, पण आरटी होती आणि बोलणं वगैरे बंद होतं. अशा अवस्थेमध्ये आणले आमच्या इकडे. साधारणपणे 15-3 आठवड्याच्या चिकित्सेमध्ये
आम्ही 4-5 दिवसांनी आरटी काढायला मिळाली, तोंडाने घ्यायला लागले, बेडवरती उठून बसणं हे शक्य व्हायला लागलं. पण त्याच्या पुढे परिस्थिती अशी झाली की त्यांनी 15 दिवसांनी फॉलोअपला बोलवलं म्हणून पाठवलं. त्यावेळेला त्यांनी न्यूरोलॉजीकडे ऍडमिट करून घेतलं आणि व्हायरल एन्सेफेलायटिसची ट्रीटमेंट त्यांची पूर्ण झाली नाही मागच्या वेळेला, असं सांगून रिट्रोव्हायरल देण्यासाठी 21 दिवसाचा डोस द्यायला लागेल म्हणून ऍडमिट करून घेतलं. आणि त्यानंतर ती परिस्थिती आणखी बिघडली. पेशंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं, एकदा चेस्ट इन्फेक्शन झालं, ते सगळं तिथं त्यांनी मॅनेज केलं आणि त्याच्यातून पेशंट कोमात गेला आणि नंतर ते काहीच पुढे हालचाली होईना. म्हणून मग त्या आमच्या स्टुडंटची आई जी होती ती मात्र फार पॉझिटिव्ह होती की त्यांना जर पुन्हा शिरोड्याला घेऊन आलो आम्ही तर ते सुधारतील असं तिला वाटत होतं. आणि म्हणून मग ती शिरोड्याला त्यांना घेऊन आली. मी बघितलं तर फक्त डीप रिफ्लेक्स चालू होता, पिपिलरी ऍक्शन नव्हती. म्हणजे परिस्थिती फारच अवघड अशा स्वरूपाची होती. आणि आता हा पेशंट वाचेल का नाही हे काय सांगता येत नाही. म्हणजे साधारणपणे त्यांना तशी कल्पना देऊनच चिकित्सेला हात घातला होता. आणि मग इथे हा विचार महत्वाचा ठरला की तिन्ही मर्म जर आपण ऍक्टिव्ह करू शकलो तर कदाचित पेशंटला आपण वाचवू शकू, कारण हे मर्माघाताचं प्रकरण दिसतंय तीव्र स्वरूपाचा. असा विचार करून तिन्ही मर्मांच्या ठिकाणी, आणि याच्या मागे सुश्रुताचा एक शारीरातला विचारही कामी आला. सुश्रुतांनी सद्य प्राणहर मर्मांचं पांचभौतिकत्व सांगत असताना असं सांगितलं की ती अग्नी गुणभूयिष्ठ असतात आणि वर्णन असं करतात की अग्नी गुणेषु आशु क्षीणेषु क्षपयंती, की त्यांचं क्षपण कधी होतं तर अग्नी लागला की त्यांचं क्षपण. म्हणजे आपल्याला इथे अग्नी गुण वाढवायचं त्या मर्मांच्या ठिकाणी. मग आग्नेय गुण भूयिष्ठ द्रव्य कोणती म्हणून विचार करून वचा आणि शुंठी ही सिलेक्ट केली. आणि त्याच्या बरोबरीने मर्मगुलिका, जो केरळकडे एक पाठ वापरला जातो, तो लेपकुटिया स्वरूपातही वापरला जातो आणि आताच्या काळामध्ये जर बघितलं तर तुम्ही तर टॅबलेट स्वरूपामध्ये त्याचे बाजारामध्ये अवेलेबल आहे. हा माझ्या वापरामध्ये आहे. त्याची लेपगुटी मिळायला लागली कर्मधर्म संयोगाने त्याच काळामध्ये ती मिळते असं मला कळलं होतं आणि ती आमच्या कॉलेजच्या ओपीडी मध्ये. तर हा 3 वस्तूंचा लेप, मर्मगुलिका, शुंठी आणि वचा, हा शिरो, हृदय आणि बस्ती भाग जे नाभीचा असं म्हणतं याला सुरुवात केली. आणि सुरुवातीची तीव्र अवस्था लक्षात घेतल्या तो 4 आवरली कंटिन्यू केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी पेशंटनी म्हणजे साधारणपणे 48 तासामध्ये डोळे उघडले आणि 4 दिवसांनी त्यांनी आरटी काढून टाकली. 5व्या-6व्या दिवशी पेशंट तोंडाने घ्यायला लागला आहार. त्यामुळे आमचं तसं काम सुकर झालं. त्याच्यानंतर साधारणपणे 40 दिवस ऍडमिट होते. सुधारणा अशी दिसली की त्याच्यानंतर खुर्चीत बसवल्यानंतर बसू शकतात, बोलणं सुधारलं, डिस्टंट मेमरी परत आली सगळी. ते बस ड्रायव्हर होते, त्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवायला लागल्या आणि त्या बोलून दाखवायचे. त्याच्यानंतर भाकरीचे तुकडे करून दिल्यानंतर ते आपल्या हाताने जेवायला लागले. आता डिस्चार्ज करून घरी पाठवलेलं आहे. तेव्हा हा एक वेगळा विचार म्हणून त्या बाबतीत पेशंट मध्ये केला होता. आणि मर्माच्या ठिकाणचे लेप हे फार उपयोगी पडले आणि कामी आले. आणि त्याचा वापर आणि दुसऱ्या नंतरच्या 2-3 पेशंट मध्येही केला आणि त्याचेही परिणाम चांगले मिळतात आपल्याला. तर ह्या दृष्टीने जर विचार आपण करायला लागलो आणि अशा अवस्थेतल्या पेशंट बाहेर काढायला लागलो तर आपल्याविषयी लोकांमध्ये विश्वास हा जास्त मोठा पैदा होईल आणि आपल्या अशा केसेसना असलेलं एक इंडोरचं पोटेन्शियल जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करते. मग अशी मेदोधातू आणि मज्जा संबंध आपण बघितला होता, त्या संदर्भातली आणि एक केस सांगतो आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया. म्हणजे फक्त ग्रंथाधारितच होणार नाही ते. एक 2 वर्षापूर्वी ट्युबरक्युलर मेनिंजायटिस असं निदान झालेली केस आणि
त्यावेळेला बरेच दिवस तीव्र ज्वर येत होता. त्यानंतर तो उभय हस्तपादक्रिया आणि हालणे अशक्ती म्हणजे उभं राहता येत नाही, गमने अशक्ती, चालता येत नाही अशा अवस्थेतला रोगी, मलमूत्र संवेदना नाही, प्रज्ञानाशक्यता अशा अवस्थेतला एक रोगी शिरोड्याला घेऊन आले होते. पैसे हा विचार उपयोगी पडला की मेदोधरा कला जी आहे, मेदोधरा कलेचा असलेला मज्जेशी संबंध, मेदोधरा कलेचा असलेला मज्जेशी संबंध आणि तिथून ते दोष शिर कपाल प्रतिच्छन्न कलेपर्यंत गेलेले आणि त्यांनी तो दोष निर्माण केलेला, अशी सगळी संप्राप्ती जर लावल्यानंतर की त्यांना जी औषधं दिली त्याच्यामध्ये एक मेदोपाचकाचा काढा सुरू केला, दुसरा संज्ञा स्थापन गण जो आहे चरकामध्ये आलेला त्याची यथालाभ द्रव्य त्यांचा पाठ सुरू केला, वस्ती यापन्न वस्ती हॅलो. हा बोला ना सर. आणि कनेक्शन मध्ये जाते. हा ठीक आहे. यापन वस्ती मेदोधरा कलेचा विचार करून त्यांना मेदोपाचकाचा काढा, संज्ञा स्थापन गट आणि त्याबरोबर बस्ती आणि स्नेहसंवेदन असं सगळं करून एक 15 दिवसाची चिकित्सा केल्यानंतर पेशंटला पाठवलं. त्यावेळेला नंतर पहिल्या फॉलोअपला जेव्हा पेशंट परत आला त्यावेळेला आधाराने उठू शकतो, 1-2 पावलं टाकू शकतो, इतक्यापर्यंत प्रगती त्याच्यामध्ये दिसून आली. तर ही जर परिस्थिती बघितली तर आपण या विचारांनी अनेक वेगवेगळ्या केसेस सोडवू शकतो आणि पूर्णतः आयुर्वेदिक मॅनेजमेंट त्यांची आपल्याला करणं शक्य आहे. फक्त यासाठी आपल्याला हॉस्पिटलचा सेटअप पाहिजे. हॅलो. हा येतोय सर आवाज. येतोय ना, पण इथं मला रेड दिसतोय ते. हो नाही मी म्यूट केलंय, एकाच स्पीकरवर चालू आहे, तुम्ही बोला. वर्मोपारिपक्षणाच्या चिकित्सेमध्ये आपण थोडंसं पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया. त्याच्यामध्ये वर्णन करत असताना चरकांनी सिद्धिस्थान अथवा 9 सूत्रस्थान मध्ये असं सांगितलंय म्हणजे इथाची मरमारी विशेषतः अनिला द्रक्ष अनिलो ही त्यांनी घेतली. अनिलो ही कफ समुदिगणे हेतू प्राणमूलंच तर बस्ती कर्म साध्यतमा. तेव्हा इथे बस्ती हा श्रेष्ठ उपक्रम म्हणून चरकांनी वर्णन केलेला आहे. त्याच्यामध्ये यापन बस्तींचा उपयोग हा जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो. भ्रूमण बस्ती आहे, मधुर जीवनीय द्रव्य तिथं बस्ती आपल्याला चांगल्या प्रकारचे परफॉर्मन्स देता येतात. त्रिमरमांच्या साक्षी म्हणून आलेलं चिकित्सा सूत्र जर बघितलं तर 9 आणि 10. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. हृदये मूर्ध्नि बस्तौच नृणां प्राणाः प्रतिष्ठिताः तस्मात् तेषां सदा यत्नं कुर्वीत परिपालने.
अबाध वर्जनम नित्यम स्वस्थवृत्तानुवर्तनम उत्पन्नार्थी विघातस्य मर्मणाम परिपालनम. तेव्हा हे तीन त्रिसूत्र सांगितल्यासारखं सांगितलंय की अबाध वर्जन म्हणजे हेतू वर्जन करणं, मर्मोपघातक हेतू वर्जनम चक्रपाणींची टीका आहे. स्वस्थवृत्तानुवर्तनम हृदयादी पोषकतया एव पालकम भवति. तेव्हा स्वस्थवृत्ताचं अनुवर्तन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते हृदयादींचं पोषण करतं आणि त्यामुळे पालन करतं. उत्पन्नार्थी विघातेची उत्पन्न मर्मरोग प्रतिकार, त्यामुळे उत्पन्न होणारा जो रोग आहे तो हृदयाच्या संदर्भामध्ये हृदरोग असो, वृक्काच्या संदर्भामध्ये वृक्करोग असो किंवा शिरोमर्माच्या संदर्भामध्ये पक्षाघातादी रोग असतो. या सर्वांच्या मध्ये तुम्हाला त्या रोगाविशिष्ट चिकित्सा ह्या करणे आवश्यक असतं. प्राधान्याने येणारे जे पक्षाघाताचे रोग आहेत आणि त्यांच्या चिकित्सा करण्यासाठी आमच्याकडे लोक मोठ्या प्रमाणावरती येतात. चिकित्सा करत असताना विचार करत असताना आपण या सूत्रावर जास्त विस्ताराने बोलणार आहोत. त्याविषयी एक लेक्चर येणार आहे. त्याच्यामध्ये रोगांच्या चिकित्सांवर जास्त आपण भर देऊया. उल्लेख मात्र करतोय आणि पुढे जातोय. चरक चिकित्सा 28 सूत्र 104 आणि 105 त्याच्यामध्ये संक्षेपतः वातव्याधीची चिकित्सा करण्यासाठीचा मार्ग सांगितले. त्याच्यामध्ये होता अशा स्वरूपात सुरुवात आहे आणि प्रशस्तम वातरोगिणा इथपर्यंत सूत्र ही सगळी वर्णन केलेली आहे. आता आपण वातव्याधीच्या चिकित्सेमध्ये जास्त विस्ताराने घेऊया. आता शब्द पुढे जाऊया. नेक्स्ट हृदयाच्या संदर्भामध्ये जी लाईन ऑफ ट्रीटमेंट चरकांनी वर्णन केली आहे शीर्षस्थान अध्याय 9 सूत्र 8 मध्ये हे तुम्हाला प्रेझेंटेशन मिळू शकतं. त्यामुळे मी फारसं त्याच्यामध्ये विस्ताराने बोलत नाही. आतापर्यंत चिकित्सा करत असताना या विविध मर्मांच्या संदर्भामध्ये आता मगाशी वर्णन केलं तसं लेपांचा विचार हा एक आता मोठ्या प्रमाणावरती सुरू केला आहे. जमदग्नी सरांनी त्यांच्या काही व्याख्यानांमध्ये अंबुशूर आणि वचा हरिद्रा असा एक लेप सांगितला होता. विशेष करून कशेरुकाचा आघातजन्य प्राथमिक रोगांच्या मध्ये ते वापरतात आणि ते मी वापरून बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर 2-3 रोगी असे चांगले बरे झाले की ज्यांच्यामध्ये कटी कशेरुकाबद्दल मज्जेचं उत्पेषण अधिकार प्रपीडन झालेलं आणि त्याच्यामुळे असंच काही आणि असलेले रोग वापर घेऊन चालायला लागले. कशेरुकांच्या ठिकाणी झालेल्या आघातातून उत्पन्न झालेले जे विकार होते त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये परिणाम मिळालाय, पण तो खूप उत्साहवर्धक नाही. त्याने उपयोगी पडला होता आणि म्हणून त्याचाच विचार करून मगाशी जो सांगितला की तीनही मर्मांच्या ठिकाणी लेप करणं त्याचे फार चांगले परिणाम आपल्याला दिसतात. त्या विकारांचा विचार करत असताना विशेष करून शिरोमर्माविघात होऊन आणि विशेष करून आभ्यंतर रक्तस्राव होऊन येणाऱ्या विकृती जे हिमरेजिक स्ट्रोक आपण म्हणूया, त्याच्यामध्ये सुश्रुतांनी सांगितलेली शोणिताची वृत्तीची चिकित्सा ती आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. त्यामध्ये आलेला काकुल्याधिक वाद, हा काकुल्याधिक वाद जो सुश्रुतांनी वर्णन केलेला आहे त्याचा तो मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी करतोय आणि तो मी वापरतो आता. त्याच्यामध्ये 3 साधारणपणे माझ्या वापरात येतात की काकुल्याधिक अवस्थावशात वापरतो. त्याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन सुद्धा वापरतात. म्हणजे काही काकुल्याधी माशात्मक एकत्र करून किंवा माशात्मक
मांसादी मांसादी अशा स्वरूपात सुद्धा तुम्ही करू शकता अवस्थेप्रमाणे. मांसादिक वात हा जास्त करून मानसिक ताणांमधून आलेले जे विकार असतील त्याच्यामध्ये जास्त चांगला उपयोग पडतो असं दिसतं. शिरा स्नायूंचं विशोषण, शिरांची विकृती आणि त्यातून आलेले विकार त्याच्यामध्ये माशात्मक उपचारी हा जास्त उपयोगी पडतो. म्हणजे मांसवर्धन करणारा म्हणून दृष्टी आहे. काकोली गणाचा उपयोग हा जास्त करून रक्ताच्या क्षयामध्ये वातपित्त प्रधान संप्राप्ती असताना रक्ताचं प्रसाधन करण्यासाठी सम्यक निर्माणासाठी हा उपयोगी पडतो. तर दुसरा एक योग जो वापरण्यात आहे माझ्या तो म्हणजे हेमगर्भ आणि नाट्यशर. तो रत्नागिरीचे वैद्य प्रमोद भिडे सर यांच्याकडून वापरात आला, माझ्या वापरात आला. ही सुद्धा रचना जर बघितली तर फार विशिष्ट रचना आहे. हेमगर्भ पोटली आपण ज्या पद्धतीने तयार करतो त्याच्यामध्ये पारागंधक, ताम्र आणि सुवर्ण यांचा गंधकाच्या द्रावामध्ये पाक करणं अशी सामान्यपणे कृती असते. तर याच्यामध्ये अग्निगुण वाढवणं त्या पोटलीमध्ये, कारण गंधक हे पार्वतीचं रज आहे, अग्निमाभूत प्रधान आहे. सुवर्ण हे तेजभूत अशा स्वरूपाचा आहे. ताम्राचा एक वेगळा संदर्भ पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने जाणवला, तो म्हणजे अष्टांग हृदयामध्ये अन्न पान रक्षाविधी जो आलेला आहे त्याच्यामध्ये विषांचा चिकित्सा करत असताना, अन्नातून जर विषबाधा झाली तर त्याच्या चिकित्सा करत असताना ताम्र हे बुद्धिशुद्धीसाठी वापरलंय आणि त्याच्यानंतर हेमचूर्णाचा उपयोग किंवा सुवर्णाचा उपयोग हा केलेला आहे. आणि या हेमगर्भ पोटलीमध्ये दोन्ही एकत्र येतात. त्यामुळे हृदयादी मर्मांच्या ठिकाणच्या दोषांचं विशोधन करणं आणि प्राणरक्षण हे दोन्ही कामं एकत्रितपणे हेमगर्भ पोटली करते असं लक्षात येतं. त्यामुळे बऱ्याचदा अत्यंत सात्विक अवस्थांमध्ये तुम्ही बघितलं असेल की हेमगर्भ दाखवल्यानंतर पेशंट मध्ये हालचाली सुरू होतात, थोडस अगदी नॉन रेकॉर्डेबल असलेलं ब्लड प्रेशर रेकॉर्डेबल होतं वगैरे, हे जे काय परिणाम दिसतात ते का दिसत असतील त्यांच्या मागचा हा एक शास्त्रीय विचार. याच्यामध्ये दुसरं जे द्रव्य आहे नागपुष्प किंवा नागकेशर हे फारच विलक्षण द्रव्य आहे. आता इथे जर परिस्थिती आपण मागाशी बघितली मर्माभिघाताच्या संप्राप्तीमध्ये, त्यामध्ये परिस्थिती काय की रक्त तिथं रक्ताचा भेद झालाय, रक्तवाही शिरांचा भेद होऊन तिथे रक्त संचय झालेला आहे. आता अर्थातच हे रक्त प्राकृत रक्त नाहीये, दुष्ट रक्त आहे. दुष्ट रक्त असल्यामुळे त्याचं प्रसाधन करणं, पाचन करणं, त्याचं शोषणही करणं अशी सगळी कामं एकाच वेळेला घडायला पाहिजेत, तर त्या मर्माचं रक्षण लवकर होणार आहे. असं करणारं द्रव्य म्हणून नाट्यशरचा उपयोग तिथं होतोय का? कारण अवप्रकाशातले त्याचे गुणधर्म बघितले तर ते फारच कॉन्ट्रास्टिंग गुणधर्म सांगितले. नागपुष्पम कषाय उष्णम वृक्षम लघु आमपाचन. तेव्हा ते एकाच वेळेला उष्णवीर्याचं पण आहे, पण वृक्ष आहे, लघु आहे. लघुपणामुळे मिळणारी कामित्व, वृक्षतेमुळे कषाय रसामुळे अतिरिक्त तिथल्या क्लेदाचं शोषण करू शकतं. आणि आमपाचन म्हणजे काही दोष त्याच्यामध्ये रक्तामध्ये असतील तर त्या दोषांचंही पाचन करण्यासाठी उपयुक्त पडणारा. आणि हे सगळं असताना तो उष्णवीर्याने वाताचं शवमनही करेल. त्या असं सगळं विलक्षण असलेलं द्रव्य आहे आणि त्यामुळे या द्रव्यांचं कॉम्बिनेशन हे फार वेगळं विशिष्ट परिणाम दाखवत आहे. बऱ्याच पेशंट्स मध्ये म्हणजे माझ्याकडे अशी केस होती तिच्यामध्ये अनेक विकृती होत्या. त्याच्यात मन्यागत शिरांच्या मध्ये सुद्धा रक्ताचं स्कंदन झालेलं अशा स्वरूपाचे रिपोर्ट्स होते त्यांचे. कोरोनरी MRI एन्जिओग्राम केला होता कॅरोटिड आर्टरींचा आणि त्याच्यामध्ये त्यांना तसं सापडलं होतं. आणि हा योग दिला आणि 14 दिवसांनी जेव्हा पेशंट फॉलोअपला गेले आणि त्यांनी फॉलोअप MRI केला त्यावेळेला त्यांना ती विकृती त्याचं सापडली नाही.
त्यामुळे ते सगळं अचंबित झाले होते. तर हे जर सगळं बघितलं तर आपली औषधं कशी कशी काय काय कामं करतात आणि काय काय बनाट गोष्टी समोर आणतात याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो. एक रुग्णानुभव शेवटचा सांगतो आणि आजच्या दिवसासाठी थांबूया आपण. आता एक केस माझ्याकडे अशी चालू आहे की ज्याच्यामध्ये अॅन्युरिझम्स आहेत ब्रेन मध्ये आणि 2 आहेत आणि ते वय वर्ष त्याचं 35, लग्न होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे आणि ऑपरेशन केलं तरी त्याच्यामध्ये कायमची विकृती येऊ शकते किंवा ऑपरेशन केलं तरी. हॅलो. हा येतोय सर, आवाज येतोय. हा हा हा. ऑपरेशन केलं तरी उपयोग होईलच असं नाही आणि नाही केलं तरी होईल असं नाही. हे तो दोन्ही बाजूनी असाध्यता डिक्लेअर केलेला असा रोगी आहे तो आमच्याकडे आला होता. तीव्र शिरशूल. हॅलो. हा बोला सर, येतोय. हॅलो. ऐकू येतंय सर? नाही दुसऱ्या ठिकाणी यायला पाहिजे. येतंय तुम्ही बोला. हॅलो. बोला तुम्ही. येतंय दोन्हीकडे. येतोय का? हो येतोय, तुम्ही बोला. हा हा. नाही अरे मला इथे तो ऑडिओ माझा हे झालेला दिसतोय. येतोय तरी मी व्यवस्था केली इकडून पॅरलल. बरं ठीक आहे, थँक्यू. तर अशा प्रकारचा रुग्ण आहे. आता तीव्र शिरशूलाने तो 2-3दा आधी ऍडमिट होता आमच्या इथे यायच्या आधी आणि नंतर मग अशा प्रकारचं सांगितल्यामुळे म्हणजे दोन्ही ऑपरेशन करून किंवा न करून दोन्ही करून काही फायदा नाही आणि म्हणून तो आमचा आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी शोधत इकडे आला. आता जवळपास मला वाटतं 6 ते 8 महिने झाले असतील चिकित्सा चालू आहे. आपण चिकित्सा सुरू केल्यापासून त्याला फक्त एकदा शिरशूलाचा वेग आला आणि पण तोही साधारण 1 ते 1.5 दिवसामध्ये आटोक्यात आला. आता या रुग्णाला फार मोठी औषधं मी वापरलेली नाहीये. त्याला एकच कॉम्बिनेशन आता चालू आहे, त्याच्यामध्ये शतावरी, प्रवाळ, सुवर्णमाक्षी, अभ्रक आणि यष्टी मधू. त्यामध्ये शतावरी यष्टी मधू 250 मिलीग्राम एका डोसला आणि प्रवाळ, अभ्रक आणि सुवर्णमाक्षी हे 60 मिलीग्राम प्रत्येकी. हे जीवनत्यागी घटकाबरोबर 3 वेळा सकाळ व्यानोदान अशा स्वरूपाचं दिलेलं आहे आणि कामदुधा 2-2 गोळ्या 3 वेळा आणि शिरोपिचू सांगितलंय त्याला बलादेलाचा किंवा क्षीर बलादेलाचा. आणि रोगी आता चांगला आहे म्हणजे कामावरती जॉईन झालाय पण त्याला इंडोर काम दिलं. याच्यामध्ये हेतू जे सापडले ते फार महत्वाचे होते. तो इथे पणजीला एक ग्राउंड आहे कांपाल ग्राउंड म्हणून, ते याच्यामुळे काम करायचा, ग्राउंडमनचं काम करायचा. त्यामुळे दिवसभर उन्हामध्ये काम करणं याने होणारं मारुताटोप सेवन आणि अकाल भोजन ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मी त्या संप्राप्तीचा अर्थ वृक्ष उष्ण गुणांनी प्रधान अशा स्वरूपाची संप्राप्ती आणि त्यांनी उत्पन्न केलेली अशी अवस्था की जी पुढे ऊर्ध्वग रक्तपित्तामध्ये कन्व्हर्ट होऊ शकते आणि त्या दृष्टीने विचार करून ती योजना चिकित्सेची त्यामध्ये केलेली आहे आणि त्याला यश येत आहे. तेव्हा असे सुद्धा फक्त शिरोमर्माच्या आश्रयाने असलेल्या काही विकृती घेऊन आपल्याकडे रोगी येऊ शकतात. त्याच्यामध्ये जितकं काम आपण करत जाऊ वेगवेगळ्या प्रकारचे रोगी आपल्याकडे येत जातील आणि त्यांच्या आपण चिकित्सा परिणामकारक करू शकतो. हा खूप अवघड आणि चिकित्सा करायला कठीण किंवा अशा स्वरूपाचा विषय जरी बरोबर वाटला तरी जर आपण आपल्या ग्रंथांना शरण गेलो आणि त्यांचं परिशीलन वाढवलं, त्यांचं अभ्यास केले आणि त्यातून चिकित्सेचे मार्ग शोधले तर मला वाटतं की आपण नक्की याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू.
मला माझे विचार मांडण्याची जी संधी देवदत्त देशमुखांनी या आयुर्वेदाच्या उपक्रमाच्या माध्यमातून करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे व्याख्यान संपवतो. जर काही